नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज भाग 8 आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. चला श्रोते हो, सुरू करूयात. सुरेश वैद्य लिखित निमित्त मात्र भाग 8. नताशाला घेऊन मी माझ्या फ्लॅटमध्ये दाखल झालो तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणेच इन्स्पेक्टर पाटील आपल्या फौज फाट्यासह तिथे हजर होते. या 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 महान पत्रकार श्रीयुत विक्रमराजे या. मला बघताच इन्स्पेक्टर पाटील आपल्या नेहमीच्या उपहासगर्भ शैलीत म्हणाले, अहो आम्ही केव्हापासून तुमच्या स्वागतासाठी इथं ताटकळत उभे. आपल्या दर्शनाचा अलभ्य लाभ आम्हाला एवढ्या लवकर होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. इन्स्पेक्टर पाटलांच्या त्या बोलण्याकडे एक मी सोडलो तर इतर कोणाचंही लक्ष नव्हतं. सगळेजण बाप मुलीचं मिलन बघण्यात गुंग झाले होते. नताशाला बघताच मित्तल साहेबांचा चेहरा एकदम आनंदानं उजळून निघाला. हात पसरून ते नताशाच्या दिशेनं पुढे आले. नताशासुद्धा धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडली. रडत रडत ती त्यांची क्षमा मागत होती. मित्तल साहेब मोठ्या ममतेनं तिच्या पाठीवर थोपटत तिला शांत करायचा प्रयत्न करत होते. हॉलमध्ये पितापुत्रीचा हा मिलन सोहळा चालू असताना आणि इन्स्पेक्टर पाटील कडक भाषेत मला काहीतरी सुनावण्याच्या विचारात असताना बेडरूममधून पोलिसांचा डॉक्टर बाहेर आला. काही विशेष डॉक्टर? मला काही सुनावण्याचा विचार बदलून इन्स्पेक्टर पाटलांनी डॉक्टरांच्याकडे बघत विचारलं. नाही, विशेष म्हणजे खून सकाळी 6 ते 7च्या दरम्यान झालेला आहे. गोळी अगदी जवळून झाडण्यात आली आहे. रिव्हॉल्व्हरची नळी अगदी कपाळावर टेकून. बरं, आणखीन काय? इन्स्पेक्टर पाटलांनी विचारलं. नाही, सध्या तरी एवढंच. पोस्टमार्टेमनंतर डिटेलमध्ये काहीतरी सांगू शकेन. हां बरं ठीक आहे. पाटील हुंकारले. मग डॉक्टरांना त्यांनी काही सूचना दिल्या आणि ते परत माझ्याकडे वळले. मी आरामात सोफ्यात बसून विल्सचे कश घेत नेहमीप्रमाणे पाटील विचारणार असणाऱ्या उलटसुलट प्रश्नांची वाट पाहत होतो. पाटील माझ्यासमोर उभं राहून काही वेळ रोखलेल्या नजरेनं माझ्याकडे बघितलं त्यांनी आणि मग विचारलं मला, सकाळी 6 ते 7च्या दरम्यान कुठं होता तू? ही त्यांची नेहमीची पद्धत होती. कुठेही खून झाला की मी त्यावेळी कुठे होतो हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा. जणू काही खुनाच्या जागी मी हजर असणारच असं त्यांचं आवडतं मत होतं. पण असं काही बोलून त्यांना डिवचण्यात अर्थ नव्हता, म्हणून त्यांच्या प्रश्नाचं सरळ उत्तर देत मी म्हणालो, त्यावेळी मी माझ्या ह्याच फ्लॅटमध्ये होतो. आणि त्यावेळी रॉजर डिकास्टाचं प्रेत कुठं होतं? मला काय माहिती, मी खांदे उडवत म्हणालो. अरे तुला माहिती नसणार तर आणखीन कोणाला माहिती असणार? पाटील कपाळावर आठ्या घालत म्हणाले, कमाल करतोय पाटील साहेब. त्यावेळी रॉजरचं प्रेत कुठे होतं हे मला कसं माहिती असणार ना? मी तर त्यावेळी छान झोपेत होतो, साखर झोपेत, आणि अय्यरच्या खुर्चीत चीफ रिपोर्टर म्हणून बसल्याचं स्वप्न बघत होतो. स्वप्न बघत होता तू? का प्रेताची विल्हेवाट कशी लावायची याची युक्ती शोधत होता? पाटलांनी काहीशा उपरोधिक स्वरात मला विचारलं. काय बोलताय पाटील साहेब? मला काय गरज होती प्रेताची विल्हेवाट लावण्याची युक्ती शोधायची? आता प्रेताची विल्हेवाट लावायची युक्ती खुनी नाही शोधणार तर कोण शोधणार? अहो हे काय बोलताय तुम्ही पाटील साहेब? मी काहीसा गडबडलो. अहो मी रॉजरचा खून कशासाठी करीन? मला डिवचून या प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठीच पाटील हा आरोप माझ्यावर करतायत हे कळत असूनसुद्धा मी काहीशा गडबडून गेलो होतो हे नाकारण्यात अर्थ नव्हता. असेल ना काहीतरी कारण? पाटील हात उडवत म्हणाले, नको तिथं नाक खुपसायची तुझी सवय बघता झालं असेल तुमच्या दोघात काहीतरी भांडण. हे बघा, आमच्या दोघात कसलंही भांडण वगैरे झालेलं नव्हतं पाटील साहेब. रॉजरचा खून मी केलेला नाही हे तुम्हालासुद्धा चांगलं माहिती आहे. आणि तसंही खून माझ्या फ्लॅटमध्ये झालेला नाही. ज्यांनी कोणी रॉजरचा खून केला आहे त्यांनीच हे प्रेत माझ्या फ्लॅटमध्ये आणून टाकलं आहे. मी तर त्यावेळी मित्तल साहेबांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. विक्रमचं म्हणणं खरं इन्स्पेक्टर. नरेश मित्तल पुढे येत म्हणाले, खून ह्यानी केलेला नाही, हा तर
हे बघा कृपा करा आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणायचा प्रयत्न करू नका. इन्स्पेक्टर पाटील नरेश मित्तलांचं बोलणं मध्येच तोडत वृक्षस्वरात म्हणाले, तुम्हाला जेव्हा विचारेल ना तेव्हा तुम्ही उत्तर द्यायचं. हां, पाटलांची हीच गोष्ट मला आवडत होती. समोरचा माणूस कितीही बडा असला तरी पाटलांवर त्याचा परिणाम होत नसे. अहो पण नरेश मित्तलांनी बोलायचा प्रयत्न केला. हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हाच तुम्ही उत्तर द्या. पाटील कपाळावर आठ्या घालत म्हणाले, कसं आहे तुमच्यापेक्षा ह्या माणसाला मी जास्त ओळखतो. हा नेहमीच काही ना काहीतरी गडबड करत असतो. पोलिसांना विशेषतः मला त्रास देणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं हा समजतो. असं म्हणत पाटील पुन्हा माझ्याकडे वळले. खुन्याने या रॉजरचं प्रेत तुझ्याच फ्लॅटमध्ये का टाकलं तू सांगू शकतो का? त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये, मित्तल साहेबांच्या बंगल्यात, नाही तर आणखीन कोणाच्या घरात का नाही टाकलं ते प्रेत? तुलाच एवढ्या मोठ्या सन्मानाचा मानकरी तो का समजला बाबा? जो प्रश्न मलाही पडला होता त्या प्रश्नाचं उत्तर मी पाटलांना काय देणार? मी काहीशा हताश नजरेनं त्यांच्याकडे बघितलं आणि काहीही न बोलता सिगरेटचे कश घेत राहिलो. नाही, मला सांग ना की तुझ्याच बाबतीत अशा चित्रविचित्र घटना का घडतात बाबा? पाटील साहेब आपलं भाषण पुढे चालू ठेवत म्हणाले, कधी कोणी तुझ्या फ्लॅटमध्ये प्रेत टाकून जातो, कधी तू कोणाच्या तरी फ्लॅटमध्ये घुसतो आणि तू घुसला तर तिथं नेमकं एखादं प्रेत पडलेलं असतं. कधी कोणी तुझ्यावर प्राणघातक हल्ला करायचा प्रयत्न करतो तर कधी कोणी तुला जीवानिशी मारायची धमकी देतो. मग मला सांग, हे सगळं तुझ्याच बाबतीत का होतं विकी? आता या शहरात इतर लाखो करोडो लोक आहेत ना, त्यांच्या बाबतीत असं का नाही होत बाबा? पाटलांच्या ह्या प्रश्नाचं सुद्धा माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. मी आपला गप्प सिगरेट ओढत राहिलो. हे बघ, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तू देऊ शकत नशील तर ती माझ्याकडनं ऐक. पाटील स्वतःच पुढे म्हणाले, या सगळ्याला कारण एकच आहे, तू स्वतःला फार स्मार्ट समजतो. जगात सगळ्यात हुशार माणूस आपणच होत असं तुला वाटतं आणि कुणाच्याही व्यक्तिगत मामल्यात तू नाक खुपसायला जातो. एक डाव माफी असावी सरकार. मी काहीशा नाटकीपणानं हात जोडत म्हणालो, परत अशी चूक नाही होणार माझ्याकडनं. जर पुन्हा कधी माझ्या फ्लॅटमध्ये एखादं प्रेत सापडलं तर ते मी तुमच्या फ्लॅटमध्ये आणून टाकेन, प्रॉमिस. नरेश मित्तल आपला हसू दाबण्याचा प्रयत्न करत दुसरीकडे बघायला लागले. पाटलांचा आधीचाच गोबरा गुडगुटी चेहरा आणखीन लाल झाला होता. हे बघ, या येळेला मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही. अनेकदा बोललेलं वाक्यच पुन्हा मला ऐकवत पाटील तावातावानं म्हणाले, मी तुला खुनाच्या आरोपाखाली बुक करून दम देईन. दिस इज नॉट फेअर. पाटील साहेब, पाटील साहेब, याला मैत्री नाही म्हणत आहो. मला मदत करायची सोडून उलट मलाच खुनाच्या आरोपाखाली बुक करणार? करणार, कारण रॉजरचा खून तूच केला आहे. रॉजरचा खून मी नाही केला पाटील साहेब. आणखीन किती वेळा सांगू तुम्हाला? मी वैतागलेल्या स्वरात म्हणालो, हे बघा, मी तुम्हाला सगळं काही सांगतो, ते ऐकल्यावर काय ते ठरवा. ते सगळं मी मित्तल साहेबांच्याकडनं ऐकलं आहे. हां, पाटील आपलंच घोडं दामटत म्हणाले, खून तूच केला आहे. खून केल्यावर प्रेताची विल्हेवाट कशी लावायची याचा तू विचार करत असताना मित्तल साहेबांचा तुला फोन आला आणि तू त्यांनाच आपली ॲलिबी बनवायचा निर्णय घेतला. त्यानंतर तू मित्तल साहेबांच्या बंगल्यावर गेला, त्यांना घेऊन येतो आला म्हणजे ते तुझ्या बाजूने साक्ष देऊ शकतील. पण चला, क्षणभर तुम्ही म्हणतो आहे ते मान्य करू. पण मला हे जरा सांगा की रॉजरच्या नावानं मला फोन करणारा कोण होता? अरे तो फोन तुला रॉजरच्याच नावाने आला होता, कशावरनं? तू सांगतो म्हणून म्हणायचं का? बरं चला, तेही मान्य करू. पण मला फोन आला होता ही गोष्ट तर खरी आहे का नाही? मग तो फोन करणारा माणूस कोण होता? असेल तुझाच कोणीतरी चियाला चामच्या आहे, ज्याला तू आधीच पडवून ठेवलं होतं. फोन रिसीव केल्यानंतर तू मित्तल साहेबांना सांगितलं की फोन करणारा रॉजर होता. त्यांनी ठेवला त्याच्यावर विश्वास. आता तू खरं सांगतोय का खोटं सांगतोय हे त्यांना काय माहिती? ओके, रॉजरचं प्रेत पाहिल्यानंतर मी कुठे गेलो हे मित्तल साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं. आता त्यांना ते माहीतच नव्हतं तर सांगणार कसे? हां, तेही बरोबर आहे म्हणा. ओके, चला मीच सांगतो.
असं म्हणत मी रॉजरच्या मुठीत सापडलेल्या पोस्टकार्डपासनं नताशाला त्या बंगल्यातून मुक्त करेपर्यंतची सगळी हकीकत तपशीलवार सांगितली. सगळं ऐकल्यावर पाटील काही वेळ माझ्याकडे तीक्ष्ण नजरेनं बघत राहिले आणि मग त्यांनी विचारलं, म्हणजे त्या वेलकम बंगल्यामध्ये पण तू एक प्रेत बघून आला हां? हो, मी मान डोलवत म्हणालो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, लय छान. अशी प्रगती करत राहा. पोलिसांना कार्यक्षम बनवण्यात तुझा शिवाचा वाटा आहे. पाटलांच्या आवाजात उपरोधिक भाव होता. त्यांच्या उपरोधिक बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो, पाटील साहेब, तुम्ही जर माझ्यावर रॉजरच्या खुनाचा आरोप ठेवणारा असाल तर तुम्हाला आणखीनही काही आरोप माझ्यावर ठेवावे लागतील. कसे काय? जसे किशोर शर्माच्या खुनाचा आरोप, नताशा आणि रॉजरला किडनॅप केल्याचा आरोप, नताशाला कैदेत ठेवून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आणि नताशाचे दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप. मी पण काहीशा कुत्सित स्वरात म्हणालो, अरे हे सगळे आरोप जर मी तुझ्यावर ठेवू शकलो ना तर मला लॉटरी लागल्याचा आनंद होईन. पाटीलसुद्धा कुत्सित स्वरात म्हणाले, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी शांतपणे म्हणालो, तुम्ही माझ्यावर एक नाही 10 आरोप ठेवू शकता, पण सिद्ध मात्र तुम्ही एकही करू शकणार नाही. आपला वेळ तर तुम्ही वाया घालवालच, वर पुन्हा प्रेसची नाराजी उडवून घ्याल. ए यार, तू काय मला धमकी देतो काय? कठोर नजरेनं माझ्याकडे बघत पाटलांनी तीव्र स्वरात विचारलं. छे छे, अहो माझ्यात तेवढी कुठली आली हिंमत? मी आपली तुम्हाला एक शक्यता बोलून दाखवली हो. पुन्हा असली कसली शक्यता बोलायची नाही जिला धमकीचा वास येईन. काय? ओके, नाही बोलणार. पण रॉजर आणि किशोर शर्माच्या खुन्याला पकडण्यासाठी मदत होऊ शकेल असं काहीतरी बोलू शकतो ना मी. बोल ना, बोल. जे काय तुला अकलीचे तारे तोडायचे ना तोडून टाक. पाटलांची ही आणखीन एक सवय. माहिती तर त्यांना हवी असायची, पण माझ्यावर उपकार करतोय असं दाखवत ती ऐकायची. तोडतो, जे काही मी गेसिंग केलं आहे ना ते सांगतो पाटील साहेब. असं म्हणत मी बोलायला सुरुवात केली. नताशानं पळून जायची तयारी केली. कॅश आणि दागिने सुटकेसमध्ये भरले आणि ती बंगल्यातनं बाहेर पडली. त्यावेळी किशोर शर्मा बंगल्यातच होता. त्यांनी नताशाला सुटकेसमध्ये कॅश आणि दागिने भरताना बघितलेलं असावं. एवढा माल बघून त्याची बुद्धी फिरली असावी आणि ते दागिने आणि कॅश लुटण्याची योजना त्यांनी बनवली. नताशा आणि रॉजरचा पाठलाग करत तो वेलकम बंगल्यावर पोचला. हे काम आपल्या एकट्याचं नाही असं वाटून त्याने आपल्या काही साथीदारांशी कॉन्टॅक्ट केला. त्याच्या ह्या साथीदारात 4 पुरुष आणि 1 स्त्री होती. ते येतात सगळेजण बंगल्यात घुसले आणि रिव्हॉल्व्हरचा दाग दाखवून त्यांनी नताशा आणि रॉजरवर ताबा मिळवला. नताशाला त्यांनी एका खोलीत कोंडलं आणि रॉजरला दुसरीकडे कुठेतरी कैद करून ठेवलं. त्यानंतर सकाळी 6 ते 7च्या दरम्यान त्यांनी रॉजरला शूट केलं. बंगला सोडायची तयारी झाल्यानंतर त्यांनी नताशाला त्याच खोलीत बेडला बांधून टाकलं. त्यानंतर किशोर शर्माच्या साथीदारांनी व्हिस्कीमध्ये विष मिसळून किशोर शर्माला मारलं आणि सगळा माल घेऊन त्यांनी पलायन केलं. त्याच दरम्यान कधीतरी त्या लोकांनी रॉजरचं प्रेत माझ्या फ्लॅटमध्ये टाकलं आणि त्यांच्यापैकी एकाने मला रॉजरच्या नावाने फोन केला. मी बोलायचा थांबलो आणि पाटील तोंड वेडवाकडं करत म्हणाले, लय गिशीपिटी कहाणी आहे. तुझ्या ह्या कहाणीत अजिबात दम नाही. फारच दम आहे ह्या कहाणीत. तुम्ही जरा गंभीरपणे त्याचा विचार करा. काय विचार करण्यासारखं काय आहे त्याच्यात? पाटील हात उडवत म्हणाले, रॉजरचं प्रेत त्यांनी तुझ्या फ्लॅटमध्ये का टाकलं सांगू शकतो का तू? त्यांनी रॉजरच्या नावाने तुला फोन का केला सांगतो का तू? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी तू मित्तल साहेबांच्या बंगल्यात आहे ही गोष्ट त्यांना कशी कळली? आहे का तुझ्याकडं काय उत्तर? माझ्याकडे यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी गप्प राहिलो. बरं, एक प्रश्न आणखीन विचारतो. मी निरुत्तर झालेलो बघून पाटील उजळलेल्या चेहऱ्यानं म्हणाले, ह्या प्रश्नाचं उत्तर तू नक्की देशील अशी आशा आहे. विचारा विचारा. मी एक दीर्घ निश्वास सोडत म्हणालो, मला सांग, किशोर शर्माच्या साथीदारांनी आपल्याच साथीदाराला म्हणजे किशोर शर्माला विष देऊन का मारलं? साधी गोष्ट आहे ना. पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून. नताशा त्या बदमाशांपैकी फक्त एकाला ओळखत होती, किशोर शर्माला. किशोर शर्मा पकडला गेला असता तर त्याच्या मदतीनं पोलीस इतरांपर्यंत पोहोचू शकत होते म्हणून त्यांनी किशोर शर्माला संपवला. बरं, आता आणखीन एक प्रश्न. त्यांनी फक्त रॉजरचाच खून का केला? नताशाला का सोडला?
आणि नताशाच्या तोंडाला चिकटपट्टी लावून तिला बेडला बांधून ठेवून जाणं याचा अर्थ काय? म्हणजे त्यांनी तसं का करावं? किशोर शर्माच्या साथीदारांमध्ये जी स्त्री होती ना, मला वाटतं ती रॉजरची पूर्व प्रेमिका होती. आपल्याला धोका देऊन रॉजर नताशाशी लग्न करतोय हे बघून तिचा संताप अनावर झाला आणि तिने आपल्या साथीदारांच्या मदतीनं रॉजरचा खून केला. नताशाला मात्र एवढं साधं सरळ मरण द्यायची तिची इच्छा नव्हती आणि म्हणून त्या रिकाम्या बंगल्यात तिने नताशाला बेडला बांधून तिच्या तोंडावर चिकटपट्टी चिकटवून टाकली. तहान भुकेनं व्याकुळ होऊन नताशानं तडफडून मारावं ना म्हणून. पण तिची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. नताशाच्या सुदैवानं आणि रॉजरनं पोस्टकार्डवर लिहिलेल्या पत्त्यामुळे मी तिथे पोहोचलो. त्यानंतर तिथे जे काही झालं ते मी तुम्हाला सांगितलं. मी जर तिथे पोहोचलो नसतो तर नताशा त्या बंगल्यात आहे हे कोणालाही कळलं नसतं. का नसतं कळलं? त्या बंगल्यात कोणी राहत नाही? पाटलांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर नरेश मित्तलांनी दिलं. नाही, घेतल्यापासून तो बंगला रिकामा आहे. बंगल्यात काही किमती वस्तू नाही आहेत, त्यामुळे नोकर किंवा रखवालदार तिथे ठेवण्याची आवश्यकता मला भासली नाही. हे ऐकून पाटील गंभीर चेहऱ्यानं विचार करत राहिले. त्यावेळी सब इन्स्पेक्टर राऊत आतमध्ये आला. सर, पाटलांना सॅल्यूट करत तो म्हणाला, सकाळी 9:30 वाजायच्या सुमाराला एक लाल रंगाची स्पोर्ट्स कार त्या इमारतीच्या समोर उभी असलेली आसपासच्या काही लोकांनी पाहिली होती आणि त्या कारमधनं एक तरुण उतरला. त्या तरुणाच्या शिवाय त्या कारमध्ये आणखीन कोणी होतं का? हो, होतं. आणि तो जो कोणी होता त्याचा चेहरा किंवा शरीराचा कुठलाही भाग दिसत नव्हता. त्यांनी ओव्हरकोट आणि फेल्टहॅट घातली होती. कोटाची कॉलर वर उचलली होती आणि हॅटचा पुढचा भाग खाली ओढला होता, त्यामुळे त्याचा चेहरा झाकला गेला होता. म्हणजे ती स्त्री होती का पुरुष हे समजू शकलं नाही असंच ना? येस सर, मी चौकशी केली पण कुणाला ते नाही सांगता आलं. कारमधनं उतरलेले त्या तरुणाला कोणी विक्रमच्या फ्लॅटमध्ये जाताना पाहिलं का? नो सर. त्या तरुणाचं वर्णन तरी मिळालं का? येस सर, 3-4 जणांना विचारून मी खात्री करून घेतली. तो 26-27 वर्षांचा साधारण 5.5 फूट उंची असलेला तरुण होता. त्यांनी निळ्या रंगाची जीनची पॅन्ट आणि त्याच रंगाचा शर्ट घातला होता. शर्टवर काळ्या रंगाचं जॅकेट होतं. हे वर्णन ऐकताच मी चमकलो. हे वर्णन किशोर शर्माचं आहे. मी काहीशा उत्तेजित स्वरात म्हणालो. याचा अर्थ तो तरुण किशोर शर्मा होता. पाटील सुद्धा आश्चर्यानं माझ्याकडे बघत म्हणाले, अरे, तो तरुण किशोर शर्मा होता? हां, आणि त्याच्याबरोबर असली ती व्यक्ती नक्कीच ती स्त्री असणार जिने नताशाला बेडला बांधायला सांगितलं होतं. बोलता बोलता मी एकदम थांबलो. क्षणभर विचार करत म्हणालो, याचा अर्थ त्या स्त्रीनी आणि तिच्या साथीदारांनी किशोर शर्माचा खून नताशाला बांधल्यानंतर वेलकम बंगला सोडताना केला नव्हता. त्या स्त्रीनं पहिल्यांदा किशोर शर्माच्या मदतीनं रॉजरचं प्रेत माझ्या फ्लॅटमध्ये टाकलं. मग किशोर शर्माला रॉजरच्या नावानं मला फोन करायला लावला आणि त्यानंतर त्याला वेलकम बंगल्यावर नेऊन विष दिलं. पाटील चेहऱ्यावर कंटाळलेले भाव आणून माझ्याकडे अशा काही नजरेनं बघत होते की जणू काही मी त्यांना सुरस चमत्कारिक कथाच सांगतोय. हे बघ, तो पुन्हा पुन्हा एक स्त्री असा उल्लेख करतोय. मी बोलायचं थांबताच पाटील म्हणाले, पण अजूनपर्यंत ती स्त्री कोण होती हे तू काय सांगितलेलं नाही. तिचं नाव काय, तिचा पत्ता काय, त्याच्याबद्दल तू काय बोलतच नाही. अहो, मला जर तिचं नाव पत्ता माहिती असता तर नक्की सांगितलं असता. तुम्ही रॉजरचं पूर्वायुष्य चेक करा, तुम्हाला तिचा पत्ता नक्की मिळेल. हे बघ, मी काय करायला पाहिजे आणि काय नको करायला हे मला चांगलं समजतं. त्यासाठी मला तुझ्या सल्ल्याची काही गरज नाही. पाटील वृक्ष स्वरात म्हणाले. पाटील साहेब, तुम्ही उगाच माझ्यावर नाराज होत आहे. मी त्यांची खुशामत केल्यासारख्या स्वरात म्हणालो. नशीब समज मी फक्त नाराज होतोय. माझ्या हाताचं असतं ना तर तुझ्यासारख्या बानगडवाज माणसाला या शहरातनं बाहेर हाकललं असतं मी. काय समजलं? तुम्ही चेष्टा करताय ना? मी ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसल्यासारखं करत म्हणालो, गुड जोक. एनिवे, ह्या शहरातून तर नाही, या फ्लॅटमधनं बाहेर जायला मी तयार आहे. काय म्हणायचं काय तुला? पाटलांनी डोळे बारीक करत संशय नजरेनं माझ्याकडे बघितलं. नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही जर परवानगी दिलीत तर मी माझ्या ऑफिसच्या दिशेनं प्रस्थान करीन. कामाचा बराच ढिगारा पाडला आहे आणि आमचा चीफ रिपोर्टर माझ्या नावानं तिकडे शंख करत बसला असेल. खरं तर ऑफिसचं निमित्त करून मला इथनं बाहेर पडायचं होतं. अर्चा आणि वेदिकापर्यंत पोलीस पोचायच्या आधी मला त्या दोघींना गाठायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं. पण हे बघ, तू इथनं कुठंही जाणार नाही.
पाटील ताकीद दिल्यासारख्या स्वरात म्हणाले, माझ्या परवानगीशिवाय तू या फ्लॅटमधनं पाऊलसुद्धा बाहेर टाकायचं नाही, काय समजलं? मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. मी जे बोलेन त्याच्याबरोबर विरुद्ध स्टँड घ्यायची पाटलांची सवय खरं तर माझ्या लक्षात यायला हवी होती. आत्ता ऑफिसला जायचं आहे हे सांगण्याऐवजी मी जर म्हणालो असतो की मी इथेच थांबून पोलिसांची कारवाई बघत बसणार आहे, तर पाटलांनी मला क्षणभरसुद्धा तिथे थांबू दिलं नसतं. अगदी धक्के मारून मारून मला फ्लॅटमधनं बाहेर काढलं असतं त्यांनी. मी सुस्कारा सोडत नवीन व्हील्स शिलगावली. पाटील आता नरेश मित्तलांच्याकडे वळाले. वेलकम बंगल्याबाबत त्यांनी नरेश मित्तलांना बरेच उलटसुलट प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांनी नताशावर प्रश्नांची सरबत्ती केली. मी आपला गप्प बसून त्यांचे ते सवाल जवाब ऐकत राहिलो. मित्रांनो, हा होता निमित्त मात्र कादंबरीचा भाग 8. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार दोस्तो.